अगदी रसरशीत, लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारे असे झटपट गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत। तर कसे वाटतात बघून असे पटकन खावेसे वाटणारे। आणि तुम्हाला असेच गुलाबजामुन बनवायचे असतील ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। येस, मी सुद्धा घरच्या घरी असे गुलाबजामुन तयार केलेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न करता सुरू करूया आपल्या गुलाबजामुन रेसिपीला। तर इथे मी गिट्सचं गुलाबजामुन पॅकेट घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये 40 गुलाबजामुन बनतात। तर मी हे पॅकेट घेतलं आहे आणि माझ्याकडे मेजरिंग कप आहे, त्यामुळे मी मेजरिंग कप घेतला, जेणेकरून मला याचा अंदाज येईल की याच्यामध्ये किती प्रीमिक्स आहे। तर इथे हा पूर्ण फुल कप भरलेला आहे। हा 240 ml चा कप आहे आणि जे प्रीमिक्स आहे ते 200 ग्रॅम आहे आपलं। तर हा एक कप झाला आणि आता अजून उरलेलं जे आहे ते या कपमध्ये मी काढून घेतलं। तर हा अर्धा कप म्हणजे असं 1.5 कप आपलं प्रीमिक्स आहे। तर आता हे मी छान चमच्याच्या साहाय्याने त्यात गुठळ्या असेल तर त्या मस्त फोडून घेतलेल्या आहे। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप यामध्ये घातलेला आहे आणि तूप सगळीकडे मस्त छान असं सगळ्या मिश्रणाला लावून घेतलं आहे। त्यानंतर आपण आता रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे, जास्त गरमही नको आणि एकदम फ्रीजमधलं थंडही नको। तर असं दूध घेतलं आहे, अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे आणि दूध मी यातलं थोडंसं उरवून ठेवलं साईडला, की जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते पातळ व्हायला नको। तर गरज लागल्यास आपण ते टाकून घेऊयात। तर मला परत गरज लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही मिश्रण बघू शकता थोडंसं दाटसर आहे, अजून घट्ट आहे। तर मी कपमधलं उरलेलं दूध आणि अजून 2 चमचे दूध मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मग असं छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि असं झाकण ठेवून द्यायचं आहे 10 मिनिट। सेम मेजरमेंट मी घेते आहे आणि याच कपने मी साखर घेते आहे। तर आपण साखर इथे 600 ग्रॅम घ्यायची आहे। तर आता आपलं 1 कप झालेला आहे, आता 2 कप आपली साखर झालेली आहे। याच मेजरमेंटनी पूर्ण 3 कप आपली साखर झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण जसं त्यात मेजरमेंट दिले त्याप्रमाणे मी घेतलं आहे। सेम कपने आपण पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर 2 कप आपले पाणी झालं, त्यानंतर अजून 1 कप मी ॲड केलं, म्हणजे आपलं पाणीसुद्धा 640 ml पाणी झालेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित असलं की पाकसुद्धा छान होतो। तर गॅसची फ्लेमसुद्धा मी मीडियमच ठेवलेली आहे। तर तिकडे पाक तयार होते, तोपर्यंत आपण आपलं मिश्रण बघूया। तर इथे ना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजामुन छोटे छोटे बॉल बनवून घेऊयात। जसं आपण चपातीला पीठ भिजवतो तसं अजिबात करायचं नाही आहे। मी खूपदा असं केलं आहे आणि त्यामुळेच माझे गुलाबजामुन फसलेले आहेत। तर त्यानंतर मी कधीही गुलाबजामुनची रेसिपी बनवते तेव्हा मी अशीच बनवते, जेणेकरून तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये, कारण हे रेडीमेड प्रीमिक्स आहे। तर अगदी झटपट तयार होतात हे गुलाबजामुन, याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे। तर असं छोटे छोटे बॉल आपण करून घेऊया। पॅकेटमध्ये दिलेले आहे 40 गुलाबजामुन तयार होतात, पण मी जी घेतली आहे ती साईज कधी लहान झाली कधी मोठी झाली, तर माझे 42 असे गुलाबजामुन तयार झाले। 42-43 काहीतरी असे क्वांटिटीमध्ये गुलाबजामुन तयार झाले। पाक तयार झाला। पाक झाल्यानंतर मी याच्यामध्ये ना वेलची पूड आणि थोडंसं माझ्याकडे केशर होतं, तर फ्लेवरसाठी मी ते टाकून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद करून खाली उतरवलं आणि झाकण ठेवून दिलं पाक साईडला। त्यानंतर कढई घेतली, आता गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहेत। तर बघूया आपलं तेल गरम झालं का। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता बघू शकता तुम्ही मस्त आपला जो गुलाबजामुन आहे तो फ्राय झालेला आहे। आता असे बाकीचे जे गुलाबजामुन आहे ते आपण यात टाकून घेऊया, मस्त फ्राय करून घेऊयात। तर मी असं का करते, कंटिन्युअसली झारा जो आहे तो तेलामध्ये फिरवते, कारण जेणेकरून आपले गुलाबजाम जे आहेत ते कढईच्या तळाला चिपकणार नाही आणि तेल जे आहे ते सगळीकडे असं हलत राहणार, त्यामुळे आपला गुलाबजामुन एकदम अलगद वरती येईल। तर जे झालेले आपली जी बॅच आहे गुलाबजामुनची ती मी पाकमध्ये टाकून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे पटकन आपण जर गुलाबजामुन कढईच्या बाहेर काढल्याबरोबर पाकामध्ये टाकले तर गुलाबजामुनमध्ये छान असा आपला जो पाक आहे तो छान मुरतो। तर बघू शकता आपले सगळे गुलाबजामुन तयार झाले तळून आणि आता मी हळूहळू करून सगळे गुलाबजामुन आपल्या पाकामध्ये टाकून घेते आहे। तर पाकाची काही चाचणी नाही आहे, सेम मेजरमेंटप्रमाणे घेतले, त्यामुळे पाकसुद्धा खूप छान झाला। तर सगळे गुलाबजामुन मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता
जवळजवळ 40-42पेक्षा जास्त गुलाबजामुन होते आणि सर्व या पातेल्यामध्ये छान मस्तपैकी पाक मुरण्यासाठी मी आता इथे ठेवून देते आहे. तर थोडंसं आता आपण याला रेस्ट करू द्यायचं आहे. कुठलाही स्वीट आपण जेव्हा करतो त्यावेळेस ते लगेचच आपण खात नाही. गुलाबजामुन तर अजिबातच लगेच खात नाही. थोडंसं पाक मुरू द्यायचं आणि त्यानंतर आपण चेक करूया. तर अर्ध्या तासानंतर आपण चेक करूया. तर पाक छान मुरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला इथे दाखवते की आपला गुलाबजामुन कसं झालेला आहे. आतमध्ये कच्चा राहिला, तळला गेला नाही असा कुठलाही काही झालं का आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता इथे आपला गुलाबजामुन जो आहे तो अतिशय आतमधून तळला गेलेला आहे. कुठेही कच्चा वगैरे असं राहिलेला नाही, जेणेकरून खाताना आपल्याला कच्चेपणा जाणवेल. अशी अजिबात चव आपल्याला जाणवणार नाही. दुसरा एक गुलाबजामुन आपण सेम कापून बघूया. तर बघा किती छान. माझ्या एका हातानेच मी कट करते कारण दुसऱ्या हातात मोबाईल आहे. तर अजून अर्ध्या तासामध्येच एवढा पाक मुरलेला आहे. तर जास्त वेळ ठेवल्यानंतर किती छान आपले गुलाबजामुन टेस्टी होणार आहे. दुसऱ्या दिवशी तर हे गुलाबजामुन खूपच टेस्टी लागतात. तर मंडळींनो, तुम्हाला आवडले असल्यास ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला देखील कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. स्टे ट्यून. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे. आणि अशाच तुम्हाला रेसिपी वगैरे आवडत असेल, आपल्या चॅनलवर हे ब्लॉगिंग चॅनल आहे. मी इथे स्किन केअर, आपलं हेल्थ केअर आणि काही मला असं जे वाटतं जे शेअर करण्यासारखं आहे ते मी मिनी ब्लॉगमधून शेअर करते. कारण मी वर्किंग वुमन आहे, मी जॉबला जाते. त्यामुळे मला मोठा असा ब्लॉग टाकायला होत नाही. तर छोट्या छोट्या ब्लॉगमधून डेली अपडेट्स मी तुम्हाला नक्की देत राहील. तर चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.